Hello student, today discuss about the new topic coordinate geometry. In this lesson discuss about the distance formula, but previous this we find out the distance between any two points on the number line if the coordinates of the points P, Q and R are -1, -5, 4 respectively. Then find the length of the segment PQ and QR. This is the number line, and in this number line the points are given P, Q, O and R. Its coordinate is also given there. The R points coordinates is R 4, O points coordinate is 0, P points coordinates is -1 and Q point coordinates is -5. Now if the x1 and x2 are the coordinates of the point A and B, x1 and x2 are the points of the coordinates A and B, and hence the x2 is greater than x1, then the length of the segment AB is equal to distance AB is equal to x2 minus x1. या ठिकाणी बघा त्यांनी असं म्हटलेलं आहे की समजा x1 आणि x2 हे जर कोऑर्डिनेट्स असतील कुणाचे, समजा पॉईंट ए आणि बीचे, तर साहजिकच x2 हा मोठा आहे x1 पेक्षा असं जर असेल तर मात्र त्या ए आणि बीचं डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला x2 मधून x1 वजा करावा. या ठिकाणी मी जो पॉइंटर दाखवलेला आहे यावरून आपल्याला लक्षात येतं की जर समजा x2 हा मोठा असेल x1 पेक्षा तर त्या x2 मधून x1 वजा करायचा. याच पद्धतीने आपण ह्या वर दिलेल्या संख्या रेषेच्या बाबतीतील काही उदाहरण बघूया. तर in this above figure, coordinates of the point PQ and R -1, -5 and 4. So the distance PQ is distance PQ. Coordinates of point P is -1, coordinates of point Q is -5. So distance PQ is equal to x2 minus x1. In this way, -1 minus -5. So the minus minus is plus here, and 5 minus 1 4 is remain. या ठिकाणी बघा इथं जसं x2 मायनस x1 केलेला आहे त्याच पद्धतीने आपण डिस्टन्स PQ साठी x2 मायनस x1 हा फॉर्म्युला वापरला. यामध्ये ही जी संख्या रेषा दिलेली आहे हिच्यामध्ये या ओ बिंदूचे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत किंवा या शून्यापासून इकडे सर्व पॉझिटिव्ह अंक वाढत गेलेले आहेत, तसेच इकडे निगेटिव्ह अंक पण वाढत गेलेले आहेत. परंतु जर तुम्ही विचार केला त्या संख्यांचं मूल्य, तर -5चं मूल्य हे सर्वात कमी आहे, -4चं मूल्य हे जास्त आहे कुणापेक्षा, 5पेक्षा. आणि म्हणून इकडच्या संख्या जसं तुम्ही इकडे जाल उजव्या बाजूला तशा त्या संख्या वाढत्या असतील, मोठ्या असतील. आणि म्हणून x2 मायनस x1 जर केलं या ठिकाणी PQ साठी, तर P हा x2 झाला आणि Q हा x1 झाला. आणि म्हणून जरी समजा इथं एक हा लहान दिसतोय पण तो -1 आहे, तो मोठा आहे कुणापेक्षा, -5 पेक्षा. हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून x2 मायनस x1 इज इक्वल टू हा फॉर्म्युला इथं वापरला आणि -1 -5 या पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर 4 येतं. डिस्टन्स QR, डिस्टन्स Q आणि R. आता Qचे कोऑर्डिनेट्स -5 आहे, Rचे कोऑर्डिनेट्स +4 आहे. या ठिकाणी सुद्धा x2 मायनस x1 जर केलं, Rचा कोऑर्डिनेट्स आपण आधी लिहिणार, तो x2 झाला म्हणून 4 मायनस -5 5 4 + 5 इज इक्वल टू 9. या ठिकाणी आपल्याला दिसतोय 9. Now using the same concept we can find the distance between the two points on the same axis on x and y plane. आता हीच कॉन्सेप्ट आपण लक्षात घेऊया. सपोज हा x ॲक्सिस आहे, उभा आपण y ॲक्सिस काढला, त्याच्यावरती असेच कोऑर्डिनेट्स दिले आणि अशीच जर x2 मायनस x1 नावाची कॉन्सेप्ट जर आपण वापरली तर आपल्याला त्या ठिकाणी
त्या दोन बिंदूंमधला डिस्टन्स फाइंड आउट करता येईल. जसं आपण या ठिकाणी डिस्टन्स पी क्यू आणि डिस्टन्स पी आर काढलं याप्रमाणे. पुढे बघूया. टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स ऑन द ॲक्सिस. आता बघा, 2 points on the axis are like 2 points on the number line. Note that the points on the axis have the coordinates such as 2, 0. या उदाहरणामध्ये आपण टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन द 2 points ऑन एक्स ॲक्सिस हे बघूया. यामध्ये हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. एक्स ॲक्सिसवरती पॉईंट्स दिलेले आहेत ए आणि बी. हा इथं ए पॉईंट आहे आणि इथं बी पॉईंट आहे. एचे कॉर्डिनेट झाले x1 0, बीचे कॉर्डिनेट झाले x2 0. इन द अबव फिगर, या फिगरमध्ये एचे कॉर्डिनेट x1 0, बीचे कॉर्डिनेट्स x2 0 असे असून एक्स ॲक्सिसच्या बाबतीत जर विचार केला तर x2 इज ग्रेटर दॅन x1 आणि म्हणून डिस्टन्स ए बी is equal to x2 minus x1. Distance AB is equal to x2 minus x1. या ठिकाणी हा y coordinates आहेत, ते 0 0 येतील कारण y ॲक्सिस वरती ते रेषावरती गेलेलीच नाही, ती आरंभ बिंदूवरती आहे. त्यामुळे हे दोन पॉईंट्स कॉर्डिनेट्स हे 0च असतील. पण इथं x2 आणि इथं x1 आणि इकडे x2. मग x2 हा मोठा आहे x1 पेक्षा आणि म्हणून x2 मायनस x1 केलं, ते आपल्याला इथं डिस्टन्स ए बी बरोबर x2 मायनस x1 बघायला मिळालं. सेम सपोज टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट्स ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरचे जर आपल्याला बिंदू दिलेले असतील तर त्याचं डिस्टन्स कसं काढायचं ते बघूया. सो लिसन हियर. पी क्यू आर द 2 पॉईंट्स situated on that y-axis and then its coordinates is y1 0, y2 0. now हे असं न वाचता आपल्याला 0y1 आणि 0y2 म्हणावं लागेल, कारण हा 0 जो आहे हा एक्स ॲक्सिसचा आहे आणि हे y1 आणि y2 आहे हे वाय ॲक्सिसचे कॉर्डिनेट्स आहेत. आणि म्हणून या ठिकाणी एक्स ॲक्सिसचं चे 0 0 कॉर्डिनेट्स आणि हे वाय ॲक्सिसचे y1 आणि y2 कॉर्डिनेट्स. आता यामध्ये y2 मायनस y1 असं जर आपण म्हटलं तर डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू y2 मायनस y1. या ठिकाणी बघा आपल्याला दिसतंय डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू y2 मायनस y1. हे सूत्र तयार होतं. यानंतर पुढे to find the distance between the 2 points if the segment joining these points is parallel to any axis in the xy plane. Now listen here. In this diagram x axis y axis दिलेला आहे. x axis वरती दोन पॅरलल पॉईंट्स दाखवलेले आहेत ए आणि बी आणि त्यांचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत x1 y1. बीचे कॉर्डिनेट्स आहेत x2 y2. हे बीचे कॉर्डिनेट्स आहे x2 y2. इकडे एक्स ॲक्सिसवरती एल पॉईंट आहे, एम पॉईंट आहे. एल पॉईंट शोज द x1 0 अँड एम पॉईंट शोज द x2 0. या फिगरमध्ये द सेगमेंट ए बी इज पॅरलल टू द x axis. This is the segment AB. Segment AB is parallel to the x axis. Then y coordinates of the point A and B are equal. Y coordinates of the points A and B, y1, here also y1, and hence draw the segment AL and segment BM perpendicular to x axis. एक्स ॲक्सिसला हा एक्स ॲक्सिस आहे, याला परपेंडिक्युलर लंब काढलेले आहेत ए एल आणि बी एम. या दोन लंब काढल्यानंतर एक त्या ठिकाणी स्पिअर तयार झाला. ए बी एम एल इज द रेक्टँगल. ए बी एम एल इज द
rectangle. So AB is equal to LM. But here LM is equal to x2 minus x1 and hence the distance AB is also x2 minus x1. जर हा रेक्टँगल आहे याच्यामध्ये किंवा स्पेअर आहे असं जर म्हटलं तर याच्यामध्ये आपल्याला हा जो LMसाठी जो फॉर्म्युला आपण मागावरती बघितलेला होता तो x2 मायनस x1 होतो. मग साहजिकच ABसाठी सुद्धा x2 मायनस x1 असेल. तसंच आपण सपोज इकडे वाय ॲक्सिसवरती बघितलं to find the distance between the 2 points if the segment joining these 2 points is parallel to the axis of xy plane. हा XY प्लेन आहे आणि ह्या XY प्लेनमध्ये तुम्हाला ह्या वाय ॲक्सिसला पॅरलल PQ नावाची सेगमेंट काढलेली आहे. ही PQ नावाची सेगमेंट काढलेली आहे वाय ॲक्सिसला पॅरलल. या PQचे जे कॉर्डिनेट्स आहे ते x1 y2, Qचे कॉर्डिनेट्स x2 x1 y1. इकडे पॉईंट P मधून परपेंडिक्युलर टाकलेला आहे R वरती या वाय ॲक्सिसला, तो झाला PR. त्या Rचे कॉर्डिनेट्स होतील 0y2. तसेच Q वरून परपेंडिक्युलर टाकलेला आहे S वरती, त्याचे कॉर्डिनेट्स होतील 0y1. या ठिकाणी PQ is parallel to that y axis and x coordinates of the P and Q are also equal. This is the x coordinates x1 P points and Q points. In these both points x coordinate is also same but y coordinates is difference, here also y1 and here also y2. So the draw the segment PR in such way that they are perpendicular to the y axis, and then again draw the segment QS is also perpendicular to the y axis, and then make a one square. PQRS is a rectangle. In this rectangle PQ is equal to RS, this PQ is equal to RS, and hence RS is equal to y2 minus y1, and hence PQ is equal to y2 मायनस y1. या ठिकाणी खाली दिसतंय आपल्याला की जर RS हा जर y2 मायनस y1 आपण घेत असाल तर PQ सुद्धा y2 मायनस y1 असा होईल. या ठिकाणी आपण पुढे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ही ॲक्टिव्हिटी पुढच्या तासाला बघू. इथं आपण थांबू.